तांगडे तांगडे कुठे चाललाय सगळे कामं टाकून? नवरे साहेब, मी असं कधी कामं टाकून बाहेर गेलोय का? बाहेर चाललोय कामासाठी. कसलं काम आहे? तुम्ही काशी चौकशी करताय? आणि काय नवरे साहेब, तुम्ही काय कसले हवेत बाण मारताय? म्हणजे कॉन्फिडेन्शियलच्या नावाखाली तुम्ही जे काय हवेत बाण मारताना त्याला काय तोडच नाही. काय न्यूज दिली तुम्ही? पोकळ निघाली ना तुमची न्यूज. नाही म्हणजे मी ते आपलं आता काय बोलून उपयोग आहे का? पण मला सांगा, अशा बातम्या द्यायच्याच कशाला? आदिती मॅडमला नाही तर रजनी मॅडमला मिळालं ना बक्षीस. नाही, मी मुद्दामच खरं नाही सांगितलं. आता सारवासारव करून काय उपयोग आहे का नवरे साहेब? कमाल आहे तुमची. तुमच्या एका बातमीमुळे दुसरं महाभारत घडलं असं इकडे थोड्या वेळापूर्वी. हो, हे बघ तांगडे, तुझी वायफळ चर्चा बंद कर. तुझी अक्कल माझ्या समोर नको चालवूस. हे बघ, मी मगाशी जे विचारलं ना त्याचं उत्तर दे. कुठे चालला होतास? बाहेर काय काम आहे तुझं? मी मिठाई आणायला चाललो होतो बाहेर. आऊसाहेबांनी सांगितलं होतं. मग मी घेऊन येतो. का? मी आणतो ना. नाही वाटलं तर तुम्हाला बिल देतो मी. हे बघ, वर तोंड करून बोलू नकोस. जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. पण तुम्हाला का जायचंय बाहेर? म्हणजे ते आपला असाच बाहेर जाऊन येतो. तुला दात काढायला काय झालं? रजनी मॅडम तुम्हाला शोधत असतील म्हणून बाहेर जाताय ना? काय? नाही रे, मी नाही घाबरत कोणाला. काय काय म्हणाला? घ्या, रजनी मॅडम आल्या. नवरे साहेब, तुम्ही आता छान गप्पा मारा. मी येतो. तांगडे कळलंय. मी जातोय. हा, अभिनंदन अभिनंदन रजनी मॅडम, शेवटी बाजी मारलीत. कसं काय जमतो नवरे तुम्हाला? तुमच्याकडे जर पक्की माहिती नव्हती तर कशाला दवंडी पिटत बसला होतात ऑफिसमध्ये? नाही, तसं नाहीये मॅडम. काय, मला मनापासून वाटत होतं की तुम्ही जिंकावं. पण काय झालं? काय झालं? आदिती मॅडम होत्या ना कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या बरोबरीनं. अविनाश सर सुद्धा नाही का म्हणाले मगाशी. काहीच कसं वाटत नाही हो नवरे तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे आतमध्ये काय झालं? तुमच्या या एका छोट्या चुकीमुळे केवढे वाद झाले आतमध्ये, माहितीये तुम्हाला? माझ्यामुळे? मी थांबा, काहीही बोलू नका. विचारही करू नका काही बोलायचा. आता फक्त ऐका मी काय बोलतेय ते. तुमच्यामुळेच झाले हे सगळे वाद. तुम्ही चुकीची बातमी दिलीत आणि म्हणून घडलं हे सगळं. नवरे, ह्यापुढे जर अशा चुकीच्या बातम्या ऑफिसमध्ये पसरवल्यात तर मी तुमची कंप्लेंट अविनाश सरांकडे करेन. हा, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी एखादी गोष्ट करायची जर ठरवली तर मी ती तुम्ही पूर्ण कराल. घ्या. गडबड आहे का काही? नाही. नवरे, काय खरं नाही तुमचं. अस्वस्थ असता हल्ली बरेच तुम्ही. मी कुठे काय? फोनवर बोलत असता सतत कोणाशी तरी. काय, कोण आहे? कोणाशी बोलता एवढं? नाही, ते माझे पर्सनल कॉल्स असतात. अच्छा, याच्यामध्ये जरा पर्सनली लक्ष घालायला पाहिजे मला असं वाटतंय. काळजी घ्या.